व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे। प्रश्न बघा, जर 54चा वर्ग वजा 46चा वर्ग बरोबर 25 गुणिले पी असेल तर पी ची किंमत किती? असा जर प्रश्न परीक्षेत विचारलं तर सेकंदात उत्तर कसे काढायचे बघा ट्रिकनुसार। मित्रांनो या ठिकाणी 54चा वर्ग वजा 46चा वर्ग म्हणजेच तुम्हाला या फॉर्ममध्ये दिसतंय की नाही, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग। मग काय येईल, कंसामध्ये ए अधिक बी आणि कंसामध्ये ए वजा बी। मग सरळ या ठिकाणी काय करणार, मग आपण 54 अधिक 46 आणि त्याच्यानंतर 54 वजा 46। याला ए समजलंय, याला बी कन्सिडर केले आहे की नाही, याला ए आणि बी कन्सिडर केलं। मग पुढे 25 गुणाकारामध्ये पी जशाला तशी येईल। आता 54 आणि 46चा ची जर बेरीज केली तर किती येईल मित्रांनो, 100। आणि त्याच्यानंतर 54 मधून 46 जर वजा केली तर किती येणार आहे, 8। ठीक आहे। आता त्याच्यानंतर हे 25 गुणाकारामध्ये पी जशाला तशी। आता या ठिकाणी बघा 100 गुणाकारामध्ये 8 आहे, हे 25 कुठे येईल तर इकडे जाऊन भागाकारामध्ये येतील। या ठिकाणी पी जशाला तशी 25 ने 100 ला भाग जाईल, 25 एक 25, 25 चौक 100, 4 गुणाकारामध्ये 8 केले तर 4 8 32। पी ची किंमत 32 मिळालेली आहे। ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे। मित्रांनो तुम्हाला जर अंकगणिताचा संपूर्ण सिलेबस ट्रिकनुसार शिकायचं असेल तर आपण 1 फेब्रुवारीपासून पूर्ण अंकगणिताचा सिलेबस आपल्या चॅनलमध्ये शिकवणार आहोत। त्यासाठी मित्रांनो जेवढे पण विद्यार्थी मित्र व्हिडिओ बघत असेल त्या विद्यार्थी मित्रांना काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। जेवढे विद्यार्थी मित्र बघत आहे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि 1 फेब्रुवारीपासून अंकगणिताचा पूर्ण सिलेबस ट्रिकनुसार माझ्याकडून शिकायचा आहे। धन्यवाद।